भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक आताच संपली। माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात केंद्रीय आमचे आलेले निवडणूक निरीक्षक भूपेंद्र यादवजी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी आणि आम्ही सर्व सदस्यांची बैठक झाली। यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा स्थानावर भारतीय जनता पक्षाची विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन समोर जायचं आहे, या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशनाचा संपूर्ण रिव्ह्यू, संपूर्ण लेखाजोखा घेतला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। प्रत्येक विधानसभा शहा ज्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी सर्व आमदार कार्यकर्त्यांबरोबर स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना, कार्यकर्त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया ऐकणं या विषयातला नियोजनाचा भाग पूर्ण झाला। पूर्ण राज्यातील 288 जागावर येणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर, या मंडल युनिटवर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे, जनसहभागिता करणे, याचा पुढच्या 15 दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीत असलेल्या सर्व पक्षांचे पक्ष आणि नेतृत्वाशी जागा निश्चितीकरणाची चर्चा आता सुरू करायची हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून आता बैठकीमध्ये आमच्या जास्त वेळ न दवडता महायुतीतल्या आमच्या सर्व मित्रपक्षांबरोबर बैठका होतातच आहेत, पण विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला, निकष, जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप, जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय। आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे। धन्यवाद। यावर कुठलेही भाष्य मी करणार नाही। या बाबतीतला निर्णय, चर्चा आणि त्या संदर्भातलं नियोजन हे माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी, अन्य आमचे मित्रपक्ष रामदास आठवलेजी आणि अन्य यांच्याबरोबर तिन्ही नेते करतील। पण आता वेळ दौडवायचा नाही, विजयाकडे पहिलं पाऊल महायुतीचंच, म्हणून जागा निश्चितीच्या चर्चेला सुरुवात हे धोरण ठरलेलं आहे। मला वाटतं आता चर्चा सुरू होती आहे, यादी ही पहिलीच येईल, पण याच्यावरचं अधिकृत भाष्य आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी करतील। मी याच्यावरही कुठली प्रतिक्रिया देणार नाही।
पण जानकर साहेबांबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि देवेंद्रजींनी महायुतीतले नेते एकनाथजी अजितदादा पवार हे चर्चा जरूर करतील. सर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर काल जे घडलं आणि त्याच्या आधी राज ठाकरेंच्या दौऱ्याचं म्हणजे घडलं की सुपारी टेकणं आणि त्यानंतर मग शेण फेकणं त्यांच्या गाडीवरती. आता जे जनता आहे त्यांच्यामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात की महाराष्ट्र कोण प्रश्न लोकांकडून असे प्रश्न उपस्थित केले जातात की महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती उरली आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळिमा फासण्याचं काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उबाटा सेना आणि मग उद्धवजींनी केलेलं आहे. पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची असा राजकीय व्याभिचार उबाटा सेनेने केला आहे. या राजकीय व्याभिचाराचे जनक उबाटा सेना आहे. उद्धवजींनी हे केलेलं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काळिमा लावण्याचं पाप आहे. नंबर 2, अश्लील भाषेचा उपयोग, शिव्यांचा उपयोग, मर्यादा सोडून बोलणं, पातळी सोडून बोलणं, या सगळ्याचे जनकच संजय राऊत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने काळिमाच नाही तर डांबर लावण्याचं काम आणि वक्तव्य हे संजय राऊत यांचं कर्तृत्व आहे. त्यानंतर या निवडणुकांच्या सुरुवात होण्याआधीच हमरी तुमरी तू का मी या पद्धतीच्या भाषेची उपयोगिता हे उद्धवजींनी करून महाराष्ट्राचं प्रगल्भत्व जे राज्याचं देशाला माहीत होतं त्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हापासून उबाटा सेना आणि उद्धवजी आणि संजय राऊत यांनी हे सगळे धंदे सुरू केलेत तेव्हापासून महाराष्ट्रातली जनता त्रस्त आहे. त्याचा चौथा प्रयोग आपण बघितला तो म्हणजे या सुपाऱ्या, या राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर अशा पद्धतीचा विरोध. आणि ते मी परवा बोललोच होतो की राज ठाकरे जोपर्यंत शांत आहेत त्यांना मी ओळखतो, त्यांचा स्वभावही मी ओळखतो, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा उद्धवजींच्या पक्षाची पळताभुई होईल. आणि तेच झालंय. उबाटा सेनेची फाटली ठाण्यातल्या केलेल्या आंदोलनानंतर आणि ठाण्यातल्या केलेल्या मनसैनिकांच्या शेण हल्ल्यानंतर उबाटा सेनेची फाटली हे त्या ठिकाणचं चित्र सरळ सरळ समोर दिसतंय. भारतीय जनता पार्टी की महाराष्ट्र की प्रमुख नेताओं की कोर कमेटी की बैठक अभी संपन्न हुई. माननीय हमारे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी के अध्यक्षता में हमारे नेता माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में ये पूरी बैठक हुई और उसमें मार्गदर्शन के लिए हमारे केंद्रीय चुनाव निरीक्षक, केंद्रीय मंत्री माननीय भूपेंद्र यादव जी, माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी, राष्ट्रीय सहसंगठन मंत्री शिवकुमार जी, राष्ट्रीय सरचिटनीस महामंत्री विनोद तावड़े जी और हम सब की बैठक हुई. बहुत महत्वपूर्ण इस बैठक में जिला स्तर पर भारतीय जनता पार्टी विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन करेगी. उसकी शुरुआत भी हो चुकी है. कार्यकर्ताओं से संवाद, चुनाव के लिए कौन से मुद्दे लेकर चुनाव में जाना, उस चुनावी मुद्दों के बारे में चर्चा, व्याख्यान, भाषण, कार्यकर्ताओं के सुझाव लेकर संगठन मजबूतीकरण का कार्यक्रम, इसकी योजना बनाई गई है. नंबर 1. नंबर 2, जहां पर भारतीय जनता पार्टी के विधायक आज चुनकर आए हैं वहां पर हर हमारा विधायक समस्त बूथ के कार्यकर्ताओं के साथ विधायक के निमंत्रण पर स्नेह भोजन का कार्यक्रम और कार्यकर्ताओं का सुनकर चुनावी जीतने की रणनीति अपने विधानसभा में तय करना, ये दूसरा कार्यक्रम शुरू हो चुका है, उसका नियोजन. और नंबर 3, हमारा जो मंडल यूनिट है
वो 288 सीटों पर महायुति जीते या काम आगे बढ़े, इसके लिए मंडल स्तर पर छोटी बैठकों में बूथ के कार्यकर्ताओं से वार्तालाप और उनको प्रभावित करके चुनाव के लिए काम पर लगाना, ऐसे त्रिस्तरीय कार्यक्रमों का नियोजन, शुरुआत और रिपोर्ट उसका लिया गया। सबसे अहम बात तो अब ज़्यादा समय न बिताकर महायुति के जो सीट्स, जो हमारे चुनावी हमारी सीटें हैं, वो चुनावी सीटों की चर्चा और सीटों के बंटवारे का विषय आगे बढ़ाना, ये तुरंत ही करना, ये हमने तय कर दिया है। उसका पूरा अधिकार माननीय देवेंद्र जी को भारतीय जनता पार्टी की तरफ से हमने दिया है और स्वाभाविकता माननीय एकनाथ जी, माननीय अजितदादा पवार, इनसे देवेंद्र जी और माननीय रामदास आठवले जी और अन्य हमारे महायुति के नेताओं से अब जल्द ही चर्चा शुरू होगी और चुनाव जीतने का पहला कदम सीटों के बंटवारे में भी हम आगे रहेंगे और उसी आधार पर आगे के नियोजन को लेके जाएंगे। सर उद्धव ठाकरे और जिस तरह से राज ठाकरे के काफिले के ऊपर हमला हुआ, जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति का स्तर दिन ब दिन गिरता जा रहा है, लोग चिंतित हैं, क्या कहना चाहेंगे? महाराष्ट्र के लोगों की चिंता जायज़ है। महाराष्ट्र में राजनीतिक संस्कृति को एक तरीके से उसको काला कर देना, कालिक पोतना, ये काम अगर किसी ने शुरू किया तो उबाटा शिवसेना ने किया। इसके जनक संजय राउत है। अश्लील भाषा में बोलना, गाली गलौज करना, कमर से नीचे की बात करना, ये महाराष्ट्र के राजनीति में संजय राउत छोड़कर ना आज तक किसी ने किया, ना कोई करेगा, ऐसी मेरी अपेक्षा है। और इसके लिए महाराष्ट्र की राजनीतिक सभ्यता को कालिक पोंछने का पहला काम संजय राउत ने किया। दूसरा, उबाटा शिवसेना ने वोट बीजेपी के साथ लेना, सरकार कांग्रेस के साथ करना, शरद पवार जी के साथ करना, ये राजकीय व्याभिचार, ये राजकीय व्याभिचार के जनक उबाटा सेना है, धोखाधड़ी के जनक उबाटा सेना है। ये महाराष्ट्र की जनता ने पहली बार देखा। तीसरी बात, जिस तरीके के भाषा का प्रयोग उद्धव जी चुनाव आने के पहले, जिसको हमरी तुमरी लेना देना ऐसी बात, या तो तू रहेगा या तो मैं रहेगा, इस तरीके की भाषा का प्रयोग जो महाराष्ट्र कभी सुनता नहीं है, वो उद्धव जी ने शुरू की है। उसके कारण उद्धव जी ने स्वयं महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति को कालीमा लगाया है, कालोखी लगाई है। और अंत में जिस प्रकार से राज ठाकरे जी के दौरे पर उनके व्हीकल्स पर अटैक करना, सुपारी डालना, मैंने परसों भी कहा था, जब तक राज ठाकरे चुप है, मैं उनको जानता हूं, उनका स्वभाव भी जानता हूं, तब तक ठीक है। आज उन्होंने जो उनके मनस सैनिकों ने जो प्रतिक्रिया दी और एक तरीके से गोबर और नारियल से स्वागत राज ठाकरे जी के लोगों ने उद्धव ठाकरे जी का किया, उसके बाद जो चुप्पी उद्धव ठाकरे जी ने और संजय राउत ने ली है, वो स्पष्ट दिखाई देती है कि उबाटा सेना की अब राजनीतिक दृष्टि से फट गई है, वो डरे हुए हैं और ये महाराष्ट्र पूरा देख रहा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।